टीव्ही सत्यमेव व्रतम। आपण पोलिसांवर जबाबदारी देतो, सदरक्षण आहे, खरं निगरण आहे की हे आमच्या सगळ्यांचं संरक्षण करतील, महिलांचं खास करून संरक्षण करतील। पण ज्या वेळेस एखादा तक्रारदार महिला जाते आणि त्या महिलेचं शोषण पोलीस निरीक्षक करतो आणि तोच पोलीस निरीक्षक जिल्ह्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या पदावर LCB PI बसतो, ही परिस्थिती आहे। आपले LCB PI त्यांच्याकडे 2023 साली एक घटस्फोटित महिला एक तक्रार घेऊन गेली। तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना समुपदेशन केलं असेल, काही सांगितलं असेल, काही दोघांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्या महिलेला एका व्यक्तीकडे अडकलेले पैसे त्यांनी काढून दिले। तिथून त्यांची मैत्री तयार होऊन झाली, त्यांनी तिच्याशी सलगी तयार केली आणि त्या महिलेचं शोषण हे जळगाव, धुळे, नाशिक हे सगळे पुरावे इथं आणलेले आहेत। सगळे त्यांचे फोटो हे 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून चाललेला प्रकार आहे। आज काल रात्रीपर्यंत ते सगळे तिथं येऊन की आम्ही अर्धी प्रॉपर्टी त्या महिलेला द्यायला तयार झाली। ती महिला जेव्हा येऊन मला सांगते की या संदर्भात परत दुसऱ्या महिलांना त्रास व्हायला नको म्हणून मी हिम्मत करते। SP सरांना त्यांनी हा मेसेज टाकला, काही कुणी कारवाई करत नव्हतं। ती शासकीय अधिकारी आहे। माझ्याकडे आल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातल्या महिलेने सगळी कहाणी सांगितली की माझं अशा पद्धतीने सगळं शोषण केलं। ह्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी माझ्या जवळ येऊन अगदी बायकोला ज्यावेळेस ती महिला सांगायला गेली की मला लग्नाचं आमिष दिलं की मी तुझ्याशी लग्न करतो, त्यांचे तुम्ही जर एक कॉल ऐकला, हे पोलीस निरीक्षकांची ही जी मनमानी चालली आहे, पोलिसांचा जो हुकुमशाही चालली आहे, न्याय कोणाकडे मागायचा जनतेने? नाही ऐकावं लागेल ना भाऊ, असं नाही आहे। पहिला मुद्दा तुम्ही, मलाही वाईट वाटतंय ते सांगताना, ऐकवताना, ज्या पद्धतीने दमबाजी केली आहे, तुला मारून टाकेल, तू जर आमदाराकडे गेली तर आमदाराला सुद्धा म्हणजे एवढ्या खालच्या भाषेत आमदाराला गोळ्या घालून देईल। जर त्या पोलीस निरीक्षकांची एवढी मस्ती आली असेल, ती महिला तक्रार देण्यासाठी फिरत होती। नाही ऐकतोय सगळं मी कधी चुकीचे त्या सगळे एवढे रेकॉर्डिंग मी ऐकल्या, मी दुर्लक्ष म्हटले यांचं काय असेल आपण पडू नये, पण म्हणे मी आमदारांकडे जाईल। तू काय जाते? मी IG ला घाबरत नाही, मी DG ला घाबरत नाही, मी सगळ्यांना खिशात ठेवतो, पालकमंत्री सगळे आमदार खिशात आहे। हे सगळे वक्तव्य, हे सगळे पुरावे, त्या महिलेचं एक अबॉर्शन केलं। तिला जेव्हा त्रास व्हायला लागला, ती महिला एका डॉक्टरकडे गेल्यानंतर हे सगळे रिपोर्ट त्या डॉक्टरांचे की त्यांना इन्फेक्शन झालं आणि हा पठ्या इथं आपण यांना जबाबदारी दिली आहे LCBची, हा तिथं तिला अबॉर्शन किट देण्यासाठी तिथं येतो। त्यांनी काल रात्री 4 माणसं तिथं पाठवले की तुला जीवाला धोका जाईल, इतक्या दमबाजी। तिचे भाऊ म्हटले की तू कुठेही जाय, आमचं कोणीच वागणं करू शकत नाही। ही मस्ती पोलिसांमध्ये कोणी आणली? ही मस्ती कसं काय त्या पोलिसांमध्ये? एक महिला रात्रभर दारोदार फिरते, आमदाराला गोळ्या घालायची भाषा एक पोलीस निरीक्षक करतोय। इथलं प्रशासन काय करतंय? आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? जर आमदाराला जर अशा पद्धतीने गोळ्या घालायची भाषा जर एखादा PI LCBचा करत असेल तर या जिल्ह्याची व्यवस्था कुठे जाईल? मी तुम्हाला सांगतो, DPDC संपायच्या ती महिला इथं पोलीस स्टेशनला पोहोचते, 2 तासाच्या आत तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या PI ला आत्ताच्या आत्ता बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली पाहिजे। हे सगळे पुरावे, सगळे पेन ड्राईव्ह सगळे मी घेऊन आलेलो आहे। मी कधी कोणावर बेछूट आरोप करत नाही, पुराव्यांशिवाय बोलत नाही। आणि याची अशी मस्ती आहे की सगळ्यांना खिशात ठेवलंय, ते पण आम्हाला पाहायचंय की काय चाललंय जिल्ह्यामध्ये। पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने भाषा, त्या महिलेचं जर तुम्ही ऐकाल, सगळे पालकमंत्री महोदय, आपल्याही घरात महिला आहेत, तर महिला अधिकारी आहे, तुम्ही ऐकू शकणार नाही। ऐकायचं असेल तर सगळे पुरावे मी इथं घेऊन आलोय। हा PI LCB इथं जिल्ह्याची प्रमुख यंत्रणा आपण त्याच्या हातात दिलेली आहे त्या पद्धतीने। आणि हे सगळं करण्यामागे ऐका, हा आयुष मनियार नावाचा, हा तिला फोन करतो, सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्याने लावली आहे। आयुष मनियार नावाचा देखील सगळी गाडी तिला घ्यायला यायचा, तिला सोडायला यायचा। साहेब तुला फसवणार नाही, साहेब चांगला माणूस आहे, हा सांगणारा आयुष मनियार कोण? रात्री अपरात्री आता लोकांना जर पोलिसांना काम सांगायचं असेल, या आमदार खासदारांची गरज नाही राहिली आहे। भाऊ पूर्ण ऐका, आयुष मनियार सारखा दलाल पकडायचा, त्याला पोलिसांची कामं सांगायची। त्या महिलेने सांगितलं की आयुष मनियारचे काल फोन, अरे आम्हाला गुन्हेगारांचे लोकेशन मिळत नाही,
लहान लहान मुली पळून येत आहेत, छोटे छोटे गुन्हे होत आहेत, मोठमोठे गुन्हे होत आहेत. त्याला त्या महिलेचा फोन, तो आमदारांच्या ऑफिसला बसली, मला माहिती, लोकेशन घेतलं म्हणे मी. त्या आयुष परिहारला का लोकेशन कोणी दिलं त्या महिलेचं? हे काय चाललंय? म्हणजे बाहेरची लोक सगळी यंत्रणा जर हातात घेऊन जर चालत असतील, त्या गर्भपाताच्या गोळ्या कुठून आल्या? ते झालं काय? त्या पोलिसाला दिल्यात कोणी या गोळ्या? ते लग्नाचे त्याने आम्ही दाखवून हे सगळं केलं. डीजीला तो म्हणतो की आम्ही पैसे पुरवतोय. मी डीजी मॅडमांची उद्या जाऊन भेट घेतोय की मॅडम हे तुमच्यापर्यंत पैसे आलेत का? गृहमंत्र्यांना सांगणार आहे. हे चाललं काय? महिलांसोबत अशा प्रकारचे जीवा मारण्याचा धमका आमदारांना, हे कुठलं काय ना चाललंय? तो बोलतोय भाऊ, त्याचा भाऊ जाय कोणाकडे बी जाय, आमचं कोणीच काही वागणं करू शकत नाही. ऐकायचंय तुम्हाला? तुमच्या विषयीचे वक्तव्य ऐकायचे आहेत? पालकमंत्री खिशात आहे, आमदार खिशात आहे, आमदारला गोळ्या घालेल. एसपीचं काय आहे ही पद्धत? हे चालणार नाही. नाही पहिल्यांदा तर त्याला आता 4 सोडायचं नाही, गुन्हा दाखल होईल त्याच्यावर. गुन्हा दाखल करून अटक करा झालेला इतका जर का कार्यक्रम असेल. मी तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार करू नसला खानदानी घालू तुझ्या मामाचा बाप पहिला गेले सगळी घ्यायचे, तुझ्या बहिणी घ्यायच्या. ही माझं खानदान बोलूय लग्न लागला. आई शपथ नाही लग्न केलं पहिल्यांदा तू तुला बोललो मी लग्न व्हायचं तुला माझ्याशी. तू म्हणजे मी कधी नाही तर तुम्ही ना सगळ्याच्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आईची लग्न भोगडीचा तिची नोकरी तुम्ही ही नोकरी पडेल आता पण तुम्हाला मला खूप पडेल सगळ्यांना. तुम्ही कोण का इतकी जणांना पाहू तू इथे गाडलं तुला पडलं तुम्हाला सांगितले ते मला त्याच्या जगाचा पान आला तर एक लक्षात ठेव की जेवढं थांबवलंय ना अजिबात थांबवला मी म्हणजे गेला हे तिला सांगितले तुम्हाला. अशा शेकडो रेकॉर्डिंग्स आहेत. पहिला मुद्दा, LCBPI मध्ये मस्ती आली कुठून? हे चाललं काय? तो डायरेक्ट सांगतो गोळी घालेल, उद्या ह्या आमदाराला गोळी घातली तर ह्या आमदाराने कोणाचा आवाज? अरे एक महिलेवर अन्याय होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला आज अटक झाली पाहिजे साहेब. त्याला बोलवा, त्याचा गुन्हा DPDC संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही, मी पोलीस स्टेशनला स्वतः जाणार आहे. ती महिला इथं आली आहे, त्या महिलेला पाठवा तिथं पोलिसात फिर्याद द्यायला. 10 मिनिटात ड्राफ्टिंग तयार करून DPDC संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही, त्या PI ला अटक झाली नाही, तो LCBPI असेल, त्याची मस्ती काय असेल? पहिला मुद्दा हा प्रश्न उद्या एखादा आमदार प्रश्न उठवेल, एखादा अधिकाऱ्याविषयी बोलेल, तो म्हणतो माझ्याकडे करोड रुपये खर्च करेल. म्हणजे आमदारांना मारण्यासाठी उद्या पोलीस प्रशासन जर पैसे खर्च करत असेल तर जायचं कुठे? दोघं मंत्री महोदय इथं बसले, खासदार महोदय इथं बसले आहेत. साहेब जळगाव मध्ये त्या हॉटेल वापरल्या गेल्या आहेत, त्या आयुष परिहारला अटक करावी लागेल, त्याची गाडी तिला घ्यायला जायची आहे, तो पण लागेल. ती दिल ना ती जे खरंय ते साहेब सगळं रेकॉर्डवर आहे. हे पहा, हे डॉक्टरचे रिपोर्ट आहेत सगळे, हे त्यांचं सगळे. हे पहा नाही, तो इथं येईल ना, MIDC दिल तो. तुम्ही MIDC पालकमंत्री महोदय फोन लावा, ती महिलेला मी तिथे पाठवतो. तरी ती इथं आलेली महिला, ही महिला फिरते आहे. ती काल मला अचानक फोन केला, मी 5 फोन उचलले, मला कोण अननोन फोन करते. कायद्याने काय? अहो इथल्या घटनेत, या इथल्या जळगावच्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झालाय, पुण्याला झालाय, नाशिकला झालाय, घटना इथली आहे. इथंच गुन्हा दाखल होईल तो, आणि तिचं नाव बाहेर नका जाऊ देऊ. नाही इथं झाली ना, इथून झाली. आता टेक्निकल विषय सगळ्या, आता सगळं ऐकायचंय का? पाठवतो मी, सांगतो ना, पाठवतो मी. MIDC ला, MIDC हट्टी हॉटेल MIDC च्या हद्दीत येते.
असं आहे का? जी मी माहिती काल सांगा साहेब MIT ची यायला सांगा. आणि थोडंसं मग ते प्रकरण थांबेल नाही तर ती चर्चा चालू राहील. 5 वाजायला मग ठीक मी पाठवतो. तर तासभर लागेल ना हे. चला झाला का विषय? नाही माझा हा विषय संपला फक्त एवढाच विषय संपलाय ओके आता DPO साहेब